सो आज आपण ह्यूमन बॉडी आणि ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टम बद्दल शिकणार आहोत. ओके, ह्याच्यामध्ये की कार्ड्स असतात, ज्यातले मेन की कार्ड्स दोन आहेत, टेम्परल वेन आणि टेम्परल आर्टरी. ओके, कळलं तुम्हाला? येस मॅम. आपल्याला नाही कळलं, आपल्याला कळलं. आवाज आला ना बाहेर? अरे डॉलीबॉय, तुम्ही कशाला बाहेर आलात? हा, तुम्ही आत्म्यांना सांगितलं सरी आपल्याला ऐकायला आलं असतं. शट अप. तुम्ही इथे बसून काय करताय? तुम्ही निघा इथून. डॉलीबॉय, आपण कुठे काय नियम मोडले? बघा ना, तुम्ही आपल्याला काय सांगितलं होतं, घरामध्ये यायचं नाही म्हणून. आपण कुठे घरात आलो? आपण बघा इथे बाहेर बसून अभ्यास करतोय आपण. हा देवा, का तुम्ही मला त्रास देताय? सगळ्यात आधी तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये आलात, मग तुम्ही माझ्या घरात घुसला, आता तुम्ही माझ्या आयुष्यात आलाय. कळतंय का तुम्हाला? आणि हे सगळं तुम्ही का करताय? काय उद्देश आहे या सगळ्याच्या मागे? मला नाहीये माहिती. हा सगळं खूप गोंधळ होतोय माझ्या आयुष्यात. काल इथे एवढा हा सगळा तमाशा झाला, त्याच्यानंतर पण पुन्हा तुम्ही माझ्या दारात आलाय शिकायला, आणि तुमची अशी अपेक्षा आहे की मी तुम्हाला शिकवायचं का? बरं, तुम्हाला शिकण्यात किती इंटरेस्ट आहे ना, हे मला चांगलंच माहिती, आणि तुम्हालाही माहिती आहे. आणि त्या तुमच्या त्या बहीण आहेत ना, काय तुम्ही अक्का, त्यांना असं वाटतं की मी तुम्हाला इथे जबरदस्तीने शिकायला बोलवतेय, बट इन फॅक्ट तुम्ही इथे जबरदस्तीने शिकायला येत आहे. यू प्लीज मेक हर अंडरस्टँड दिस. या या, मीच सांगते. अक्का, अक्का. अहो, काय म्हणताय डॉलीबाई, स्वयंपाक झाला का? नाही, मी इथे स्वयंपाकासाठी नाही बोलवले तुम्हाला. ते हे देवा, हे जबरदस्तीने इथे आले शिकायला. परत तुम्ही म्हणाल की मी त्यांना जबरदस्ती इथे बोलवलंय, पण तसं नाहीये. तुम्ही प्लीज त्यांना आत्ताच्या आत्ता तिकडे बोलवून घ्या. अहो नाही, मीच पाठवलंय. त्याला ना तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचंय, त्याला शिकवा हो. चांगलं शिकून तुमच्यासारखं डॉक्टर करा. हा, माफ करा, मी चुकले. हा, आता माझा देवा लग्नासाठी तयार झालाय, तर हिच्याकडे जाण्यापासून कशाला अडवू? की फॅमिली क्रेझी आहे का? आता तुम्ही आपल्याला शिकवा ना, आहे की नाही? चला चला लवकर, वेळ नका घालू. हे कबीर, तेव्हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. देवा, शिकायला आलाय ना? हा, बसा तिकडे एका जागेवर. आओ, ठीक आहे. आईच्या गावात जबरदस्त काढलं चित्र. कुठे काढले कबीर? तू काढलं काय? मी ते डॉलीबाई, आपला एक लोचा आहे. काय? ते यामध्ये ना एक पार्ट मिसिंग आहे बघा. या चित्रात कुठलाही बॉडी पार्ट मिसिंग नाहीये. डॉलीबाई, ह्याच्यामध्ये आपल्याला तर एक पार्ट मिसिंग वाटतो बघा. म्हणजे तो पार्ट असा आहे ना की त्याच्यामुळेच आपण माणसाला ना माणूस असं म्हणतो. तो पार्ट म्हणजे मन. बघा ना, आपल्याला हे तर कुठेच दिसत नाही. डॉलीबाई, ते काल जे काय झालं ना, त्याच्या पण खरंच मनापासून माफी मागतो बघा. नाही, तुम्हाला वाटत असेल की आपण इथे उगीच टाइमपास करायला आलो, पण नाही डॉलीबाई, आपण ना या इथे मनापासून अभ्यास करायला आलोय. आपल्याला सुद्धा ना कोणाला तरी मनापासून दाखवून द्यावं असं वाटतं की आपण सुद्धा डॉक्टर बनू शकतो. बघा ना डॉलीबाई, आपण हे सगळं ना मनापासून बोलतोय. आलं की नाही परत मन? बघा, माणूस आहे तिथे मन हे येणारच. नॉट नेसेसरी. मला अशी एक व्यक्ती माहितीये जिला मन नावाचा प्रकारच नाहीये. तेव्हा तुमची थोडीशी गल्लत होती. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा भावना जनरेट होतात ना, तेव्हा त्या मेंदूत जनरेट होतात. मन नावाचा कुठला अवयवच नाहीये. कसं सांगू? फॉर एक्झाम्पल, आपण असं म्हणतो ना की माझं हृदय धडधडलं, काळजीने, भीतीने, प्रेमानं. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा माणूस आपल्या मनातून उतरला, एखाद्या माणसाने आपलं मन दुखावलं, तसं काल तुम्ही दुखावलं.
तर ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ना, ह्या आपल्या मेंदूत जनरेट होतात आणि म्हणून ते आपल्याला फील होतात. मन नसतंच. पण डॉलीबाई, आपल्याला एक सांगा, समजा आपल्याला मनाला बरं वाटत नसेल तर कुठल्या डॉक्टरकडे जायचं? सोपं आहे, मानसोपचार तज्ञ. म्हणजे सोप्या भाषेत मनाचा डॉक्टर. डॉलीबाई, आपल्याला तर काय कळतच नाही बघा. आपल्या डोक्यात ज्या मत गुंता झालाय तुम्ही सांगता तर. आपला भेजन एकदम सुदूर बुदूर झालाय. आता तुम्ही आता एवढ्या मोठ्या डॉक्टर आहात, तर तुम्ही म्हणताय की मन नसेल तर नसेल कदाचित. पण डॉलीबाई, मग आपल्याला एक सांगा, तुम्ही ते बाहेर म्हणालात ना की तुमच्या मनात आपल्याबद्दल लई प्रश्न आहेत ते, म्हणजे आपण इथे कॉलेजला का आलो, का ऍडमिशन घेतली, म्हणजे तुम्हाला सुद्धा मन आहेच की. याचं काय ना डॉलीबाई, आपण आपलं मन आहे ना ते आपल्या गरजेनुसार आपण वापरतो बघा. म्हणजे तुमच्यासारखी शिकलेली माणसं आहेत ना, ती त्याला ना मनाप्रमाणे वागणं असं बोलत असेल कदाचित. अहो, तुम्हाला पण मन आहे, हा, पण त्याचं काय तुमचा भेजा आहे ना ते मानत नाही. एक काम करा, तुमच्या भेजाबरोबर एक सेटिंग लावा, म्हणजे तुम्हाला आपलं म्हणणं पटेल. बाकी काय, डॉलीबाई तुम्ही आपल्या गुरु आहात, तुम्ही सांगाल तसंच आपण वागणार. हा, आय थिंक वी शुड टेक अ ब्रेक. राधा, काल इथे जे काही पण झालं त्याच्यावरून मला काहीतरी आठवलं. सो मला असं वाटलं की तुमच्याशी बोलायला पाहिजे. तुमच्या घरच्यांचा फोन येतो की नाही? म्हणजे मला बोलायचं होतं त्यांच्याशी, म्हणून विचारलं. का मॅम? कारण काल इथे जो काही तमाशा झाला तो मला परत नकोय. म्हणजे तुम्ही इथे राहताय ह्या अशा परिस्थितीत, आय होप तुमच्या घरच्यांची परमिशन आहे. कारण मला पुन्हा माझ्या कुठल्या स्टुडंटच्या घरचे माझ्या दारात नकोय. नाही मॅम, माझ्या घरचे कोणीही येऊन इकडे तमाशा नाही करणार. कारण मुळातच आपली मुलगी कशी आहे किंवा काय करते याच्याशी त्यांचं काही घेणं देणं नाहीये. बाय द वे कबीर, तुझ्या पॅरेंट्सचं बोलणं झालंय का मॅमशी? हो, झालंय ना बोलणं. म्हणजे ते मॅमना भेटायला सुद्धा येणार आहेत. तुझे पेरेंट्स नाही येणार आहेत का भेटायला? माझे पेरेंट्स माझ्यासाठी इथे येतील? इम्पॉसिबल. असं का म्हणालात राधा? म्हणजे आपण जेव्हा एका सर्टन एज मध्ये जातो ना, स्पेशली टीन एज, त्यावेळेला आपल्याला आपल्या आई वडिलांचं वागणं बोलणं सगळं खटकतं. आणि मग आपल्या वयाचे सगळे मित्रमैत्रिणी आपल्या जास्त जवळचे वाटायला लागतात. पण ऍक्च्युली तसं नसतं. म्हणजे त्यात काही वाईट नाहीये, चांगलंच आहे ते. पण म्हणून आई वडील चुकीचे असं होत नाही. त्यांच्या बोलण्या मागे, त्यांच्या वागण्यामागे फक्त आणि फक्त काळजी असते, कन्सर्न असतो. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला हे सगळं ना खूप उशिरा कळतं. एका फेमस इंग्लिश रायटरने खूप छान लिहिलंय, माझे वडील चुकीचे नव्हते हे मला तेव्हा कळलं जेव्हा माझा मुलगा मला म्हणाला की बाबा तुम्ही चुकीचे आहात. सो आपल्या आई वडिलांच्या बाबतीत मत तयार करण्याआधी निदान 10 वेळा तरी विचार करायला पाहिजे. राधा, डॉलीबाई, एकदम एक नंबर बोललात बघा. काय असतं, जेव्हा आपले आई वडील आपल्या बरोबर असतात ना, तेव्हा ना आपल्याला त्यांची काय पण फिकीर नसते, काय पण किंमत नसते. जेव्हा ते आपल्यापासून दूर जातात ना, तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळते. काय झालं देवा?
काय नाही डॉलीबाई, बघा ना आपण ना आपल्या माणसांसाठी काय काय करतो, काय नाही करत, ते आपल्या माणसांना ना ते कळतच असं नाही हो. बघा ना, आई बाप आपल्या पोरांसाठी काय करतात, केवढ्या खस्ता खातात, पण पोरांना त्याची साधी खबरबात पण नसते हो. असंच काही नाहीये, आपण मुलांच्या साईडने पण विचार करायला पाहिजे ना. म्हणजे मी माझ्यावरून सांगते, मी पण कोणाची तरी मुलगी आहे. इनफॅक्ट तुम्ही माझ्या आईला चांगलंच ओळखता. माझ्या आईला पण खूप वाटतं माझ्यासाठी, खूप धडपडते ती. एंड ऑफ द डे आमच्यातही खटके उडतातच की. इट्स ओके. म्हणजे ह्या वयात माझं असं आहे तर मग मुलांना दोष देण्यात काय पॉइंट आहे. तसंही कोणाच्या मनात काय तगमग चालू आहे हे ओळखणं इतकं सोपं पण नाहीये ना. डॉलीबाई, तगमग असं का म्हणताय? तेव्हा मला हे आयुष्य ना एक्झाम सारखं वाटतं. म्हणजे रोज नवीन पेपर, रोज नवीन अभ्यासक्रम, नवीन प्रॅक्टिकल, आणि तो क्वेश्चन पेपर ना आपण आपल्या एक्सपिरियन्सच्या जोरावर सोडवायचा. आणि त्या क्वेश्चन पेपर मधले सगळे क्वेश्चन हे आउट ऑफ सिलेबस. सगळे पेपर, सगळे प्रश्न ना त्या पुस्तकाच्या अभ्यासाच्या बाहेरचे. एखाद्या पेपरमध्ये आपण फेल झालो ना, परत द्यायचा चान्सच नाही हो. सगळ्यांना ते आजच्या आज. आणि उद्या कोण नवीन प्रश्न घेऊन आपल्या समोर उभं राहील ना, काही सांगतात नाही. अगदी बरोबर म्हणता तुम्ही डॉलीबाई. तो वरचा आहे ना, आणि ते ठरवलंच आहे आपल्याला फेल करायचं. आपल्याला वाटतं की आता हा पेपर सुटणार, पण सुटता सुटता तो असा काही मोठा आणि कठीण प्रश्न टाकतो ना, आपली दांडी गुल एकदम क्लीन बोल्ड. म्हणजे ड्राईव्ह करत असताना आपल्याला असं वाटतं की आपल्याला पुढचं वळण कळलंय तोपर्यंत ते बदलतं. तसं बरोबर आहे. नशीब, पण सांगू तुम्हाला, नशीब सुद्धा काय चालू चीज आहे. कधी फिरेल ना नाही सांगता येत. हे आपल्याशिवाय ना दुसरं कोणालाच नाही कळणार. राधा, मी ना एक मार्क केलंय. म्हणजे जेव्हा पण तू तुझ्या फॅमिली बद्दल बोलतेस ना, तेव्हा असं खूप तुटकपणे बोलतेस. काही प्रॉब्लेम आहे का? आय एम सॉरी, म्हणजे मला असं तुला ऑकवर्ड नाही करायचंय, पण कबीर, तू मला काय ऑकवर्ड करणार? इथे तर मला माझ्या घरच्यांनीच ऑकवर्ड केलंय. आज मॅम म्हणाला ना की आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही सॅक्रिफाईस करतात, पण अनेकदा आपल्याला त्याची जाणीव नसते. मे बी तसा विचार करून बघ एकदा. पण प्रत्येकाची केस वेगळी असते कबीर. म्हणजे जसं मॅम आपल्याला सांगतात ना की डोकेदुखी जरी साधी असेल तरी कोणाला कुठली गोळी लागू पडेल हे आपल्याला सांगता येत नाही. अगं खरंय, पण डोकेदुखी जर घालवायची असेल तर एखादी गोळी तर ट्राय करायलाच हवी ना. मग एकदा माझ्याशी असं मोकळेपणाने बोलून बघ, ही गोळी लागू पडते का. दॅट इज इफ यू आर कम्फर्टेबल. मग तू सुद्धा एखादी गोळी ट्राय करून बघ ना. म्हणजे माझ्याशी बोलून बघ कधीतरी. कशाबद्दल? हे बघ कबीर, तू तुझ्या फॅमिली बद्दल माझ्याशी कधीच काहीच नाही बोललास, आणि हे माझ्या कधीच लक्षात आलं नसेल असं वाटतंय का तुला? एनिवे, मी निघते. पण डॉलीबाई, मानलं तुम्हाला. तुम्ही जसं ते मुलांना समजवता ना, त्याच्यात आपल्याला नाही जमवतो तसं. अहो देवा, मी कॉलेजमध्ये शिकवते आणि किती वर्ष झाली मी शिकवते. कॉलेजमध्ये किती मुलं असतात.
इट्स नॉट इझी. एकदा मुलांना सांभाळून पहा, मग कळेल. तुम्हाला तुमची स्वतःची पोरं असती ना तर हा एक नंबर आई झाला असता तुम्ही. गॅरंटी आपल्याला. ते माझं घड्याळ मला सापडत नाहीये. तुम्ही ते आवरावरी करताना कुठे ठेवलं? काय डॉलीबाई, ते घड्याळ काय, आपण त्याच्यापेक्षा भारी घड्याळ आणून देऊ तुम्हाला. हा प्लीज, मला भारीवाला अजिबात नको आहे. मला ते माझंच घड्याळ पाहिजे. माझ्या त्या घड्याळाबरोबर खूप सुखद आठवणी आहेत. मला तेच घड्याळ पाहिजे. हा डॉलीबाई, बघा ना, तुमचं लग्न झालं नाही आणि आपण असंच विचारतोय. डॉलीबाई, कुणी खास माणसाने दिलं होतं का? माझ्या आयुष्यात कुणी पण खास नाहीये, कळलं? तू माझं घड्याळ शोधा. हो हो हो. थांब, हे घ्या, पाणी घ्या ना. बघा डॉलीबाई, गुचकी लागली तुम्हाला. म्हणजे कोणीतरी खास माणूस आहे तुमच्या आयुष्यात. हा, सारखं सारखं काय तेच विचारताय? तुमच्या आयुष्यात कोणी खास आहे का? झालं का तुमचं लग्न? डॉलीबाई, आपण घड्याळ शोधतो. थँक गॉड वाचले. गावात वाचलो. राधा, काय ग, काय झालं? काय झालं? तू मला विचारतेस काय? म्हणजे तुला खरंच काहीच माहिती नाहीये का की तू पण इतरांसारखी नाटकं करतेस? राधा, अगं नाही म्हणजे खरंच तुम्ही सगळे असं का वागताय माझ्याशी? तुम्हाला कोणालाच माझं काहीच वाटत नाही. बरं, तर डीन मॅडम मला सारख्या प्रश्नांवर प्रश्न विचारतात. कबीर विचारतो आणि आता तू. बरं, सगळ्यांना मीच का म्हणून उत्तरं द्यायची? आज सकाळी डीन मॅडमनी मला माझ्या आई वडिलांवरून लेक्चर दिलं. काय काय सांगायला हवं होतं त्यांना? माझा पास्ट, त्यांना माझा पास्ट सांगायला हवा होता का? खरंच आज माझी आई नाहीये ना, हे दुर्दैव आहे माझं. राधा, ए राधाबाई, राधा, अगं म्हणजे आम्ही कोणीच नाही का ग तुझ्यासाठी? चला अक्का निघू. नाही, हिच्या मनातली आई मी आणणार. आपलं तुटलेलं घर घट्ट बांधण्यासाठी मी आई आणणार हिच्यासाठी. पण त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी चालत. का आपल्या बाईचा विचार कर. नाही, नाही म्हटलं ना सत्या. आता तू काय, तुझा भाई पण आडवा आला ना तर मी कोणाचं ऐकणार नाही. ए बा अक्का, तुम हे नवीन लफड आता. सत्या दादा कामाला लागा आता. डॉलीबाईंबद्दल भाईच्या मनात काय चाललंय ते आता काढून घ्यायला लागणार. बाई, तुला आता कबूल करावं लागणार की तुझं डॉलीबाईंवरती प्रेम आहे ते. आईच्या गावात डॉलीबाई, आपल्याला हे बघा काय. काय सापडलं? हे बघा ना. ही अजिबात महत्वाची वस्तू नाही. प्रत्येक वस्तू बरोबर सुखद आठवणी असतातच असं नाही. आपण ते तुमचं लग्न झालं नाही आणि आपण असंच विचारतोय. डॉलीबाई, कुणी खास माणसाने दिलं होतं का?